नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। आपल्याला माहितीच आहे की तलाठी भरती संदर्भातली मोठी अपडेट समोर आलेली आहे। सर्वजण म्हणताय रिझल्ट लागला आहे, निकाल लागला आहे, फायनल निकाल लागला आहे, पण सध्या फक्त गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे। निकाल म्हणजे जो अंतिम निकाल आहे तो लागलेला नाही किंवा जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहे त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। म्हणजे आणखी कट ऑफ आलेला नाही, मेरिट लिस्ट आलेली नाही, अंतिम निवड यादी आलेली नाही। सध्या फक्त गुणवत्ता यादीच प्रसिद्ध झालेली आहे। तर पहा, निकाल जो आहे तो तुमचा अजून बाकी आहे। म्हणजे फायनल रिझल्ट जो असतो सिलेक्शन झाल्यानंतरचा तो बाकी आहे, कारण की अजून तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध व्हायची बाकी आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर फायनल लिस्ट जी आहे ती लागेल, त्याला आपण निकाल असे म्हणू शकतो। तर पहा मित्रांनो, नॉर्मलायझेशनसुद्धा झालेलं आहे। बऱ्याच मुलांचं 5 ते 6 मार्कापासून तर 30 मार्कापर्यंतचे मार्क जे आहेत ते वाढलेले आहेत नॉर्मलायझेशनमुळे। तर त्याचा कट ऑफवर काय परिणाम होऊ शकतो, त्यामुळे कट ऑफ वाढेल का, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्याआधी तुम्ही जर तुमची लिस्ट जी आहे म्हणजे गुणवत्ता यादीत जर नाव तपासलेलं नसेल तर ते कसं पाहू शकता पहा। तर पहा मित्रांनो, ही आहे ऑफिशियल वेबसाईट। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सरळ या वेबसाईटवर येऊ शकता। महाभूमिलेख विभागाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे। यामध्ये पहा, तलाठी सरळ सेवा भरती 2023 जिल्हा निहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध। तर मित्रहो, यामध्ये जी आहे ती निवड यादी नाही, तर ही फक्त गुणवत्ता यादी आहे असं सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये पहा, तुम्ही जर क्लिक केलं, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल त्या जिल्ह्याची यादी जी आहे ती डाउनलोड होऊन जाईल। डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ती PDF उघडून पाहू शकता। तर या ठिकाणी पहा, आपण डाउनलोड केलेली आहे। तर पहा, ही आपल्याकडं यादी जी आहे ती जिल्हा वाईज आलेली आहे। या ठिकाणी अकोला जिल्ह्याची यादी आपण डाउनलोड केलेली आहे। तर पहा मित्रो, ही सरळ काय आहे, जेवढ्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर ज्या उमेदवारांनी पेपर दिलेला आहे त्यांच्या गुणांची यादी आहे ही। तर पहा मित्रो, या ठिकाणी आपण एक सर्वसाधारण कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही या कट ऑफशी सहमत असाल असे नाही, तुम्हाला काय वाटते तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे लिहू शकता। तर पहा, या ठिकाणी आपण ओपनचा 174 ते 180 दरम्यान कट ऑफ राहण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यानंतर SC 160 ते 166, ST 156 ते 160, EWS 170 ते 174 आणि तुम्ही जर महिला वर्गात मोडत असाल तर यापेक्षा तुम्ही 10 गुण हे कमी करू शकता। त्यानंतर पहा, आपण इतर कॅटेगरीचं पाहूया। पहा, SBC 166 ते 170, NT 164 ते 168, OBC 168 ते 172। तर पहा मित्रो, या कट ऑफशी तुम्ही सहमत असाल असे नाही। काही जणांना हा कट ऑफ जास्त वाटत असेल तर काही जणांना हा कट ऑफ कमी वाटत असेल। हा फक्त माझा पर्सनल अंदाज आहे। तुम्हाला काय वाटते तुम्ही ते बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। कट ऑफ याच प्रकारे लागेल याची शाश्वती तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही। तर पहा, एक अंदाज वर्तवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण थांबूया। धन्यवाद।